गुड मॉर्निंग मंडळी. शिर्के कंपनीच्या फॅमिली ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. एअरपोर्ट जय मल्हार सदानंदाचं एअरपोर्ट. आत्ताच उठलोय आम्ही लोक थोड्या वेळ आधी. ठीक आहे, चहा झाले. कैवल्य, त्याची मम्मा आणि अवनी, आज त्यांचं बेत आहे पावभाजीचा. आज पावभाजी स्पेशल आहे. बघूया, दाखवतो तुम्हाला. त्याला पण चालू आहे. कैवल्य ऑनियन कसं करतोय, मशीन मध्ये ऑनियन हे करतोय. बघितलं, कैवल्याच मम्माला हेल्प आहे. चॉप करून दिले चॉपर मध्ये ऑनियन. मम्मी ते मी करतो असं कैवल्याला असं आम्ही आता काम करायला हळूहळू शिकवतोय, आहे ना. स्मिता, मग आज काय स्पेशल? स्मिताचा मूड झालाय पावभाजी खायला. पावभाजी खायचं. आम्ही खाणार. कैवल्या, तुला पण खावी लागेल. कैवल्या असं खात नाही, पण आता तो खाणार. आता मोठा होत चाललाय. इथे बघून बोल ना. टेस्ट करून मी सांगेन पावभाजी. हा, मस्त होते पावते, पावभाजी बनवते बघ. आम्ही टीव्हीत पण बघतोय मधुरा मॅडमचं, की कशी पावभाजी बनवतात. बघूया आता कशी बनते ती, त्याच्यावरती काय. आज हे बघा, पाव पण घेऊन आलोय मी, तुम्हाला दाखवतो. पाव आहे ते आणून ठेवते. हे पूर्ण एक लादी घेऊन आलोय पावाची. स्मिताने इथे भाजी करायला लावते, शिजायला ठेवलं कुकर मध्ये. आणि कैवल्याचा आणि माझ्यासाठी राहील, आम्ही खाल्लीच नाही तर. आता कांदा टोमॅटो चॉप चालू आहे, ते सगळं होईल. आत्ताच बाजारात आम्ही जाऊन आलो, अवनी आणि मी. आम्ही दोघेच गेलेलो, सगळं आणायचं होतं. ती भाजी आम्हाला वाटलं पाव किलो भाजी मिळेल, पण ती भाजी 60 रुपयाची भेटली. आणि तुम्हाला सांगतो, आज आहे ना, मस्का मिळाला नाही आम्हाला, बटर. म्हणजे आम्ही ऍक्च्युली ते साधं बटर खातो, ते मिळालंच नाही. बिना बटरची बघू खाऊन, आणि जर काय वाटलंच टेस्ट मध्ये तर मग मी जाऊन घेऊन येईल बटर. बघूया. स्मिताला सांगितलंय, स्मिता ते टोमॅटो आणि 4 कांदे घेतले. स्मिता एकदम एक्साइटेड आहे आज करायला. तिला खायचं होतं. आवडी पण माझी खाणार आहे. आवडीचं आपलं चित्रकला चालू आहे, चित्रकला आवडीची. हे बघा, काय अजून एक ड्रॉइंग ती बनवते. तिथं काय ना, तिला ड्रॉइंग करतच असते. दाखवतो तुम्हाला झाली की कशी बनते, काय टेस्ट आहे. ठीक आहे. पावभाजी मसाला पण आणलेला आहे. हो, त्या दिवशी आम्ही लोकांनी ना, स्मिताची इच्छा होती कधीतरी असं झालं तर खाऊया. पावभाजी मसाला पण तिने घेऊन आलेली. हा बघा, आम्ही कोणतेही मार्केटिंग वगैरे करत नाही, पण हा पावभाजी मसाला आणलेला. आणि आमच्याकडे ते पॅकेट वाला हे पण आहे, अद्रक लसूण पेस्ट, ते टाकायचंय. बघू, खाऊया आज, बघूया टेस्ट. आजची सक्सेस झाली मग नाही, नेहमी बनवत जाऊ. दाखवतो तुम्हाला पुढचं. आता पावभाजी वगैरे झाली. पावभाजी आम्ही टेस्ट पण केली, चांगली होती, छान होती, एकदम मस्त. थोडीशी भाजी आता यांना जेवण घेतलंय, कारण ते एवढं जास्त पावभाजी खात नाही मुलं. त्यांना डाळ भात बरोबर थोडी भाजी घेतलंय, तुम्हाला ती दाखवतो. पण छान झाली होती टेस्ट. स्मिताला खूप आवडली, कारण तिला आहे ना पावभाजी बद्दल जरा माहिती आहे. तिने खाल्लेली खूप आहे पावभाजी. माझं कसं आहे, मी पावभाजी वगैरे कधी खात नाही. माझं बाहेरचं खाणं खूप कमी आहे. तिने लग्नाच्या आधी खूप खाल्लेली आहे. मी कधी कुठे तिला फिरायला वगैरे घेऊन नाही गेलो. लग्नानंतर आम्ही एकदाच फिरायला गेलेलो आहे. मुंबईत एकदा गेलोय आणि गावाला गणपतीपुळेला एकदा गेलो. ठीक आहे, ते पण देवदर्शन होतं. असं काही वेगळे पण नव्हतं. मूवी नाही कधी, आउटिंग नाही कधीच काय. मग मुलं बिझी, ती पण बिझी. तिने कैवल्य
म्हणजे जेव्हा ती कन्सिव्ह केलं तर ती मला वाटतं 7 किंवा 8 महिनेपर्यंत तरी ती त्याला पोटात घेऊन ट्रॅव्हलिंग करत होती आम्हाला. म्हणजे डोंबिवली ते गोरेगाव असा प्रवास ती करायची. कशा पण प्रवासात किंवा वेगळे पण असं कधीच काय नाही की आमच्या वाट्याला आलं की आम्ही बाहेर जाऊ. खूप असं एन्जॉय केलेलं आहे आम्ही जे काही ते घरीच. तर तिने खाल्लंय आधी पण तिला चव माहितीये. बोलली की पावभाजी बेस्ट झालंय. तर तिचं आणि माझं कॉन्ट्रीब्युशन पावभाजीचं एकदम इक्वल होतं. दोघांनी पण सेम आम्ही एकमताने केली. हे एवढं पाहिजे ते तेवढं पाहिजे. कांदे एवढे टाकायचे, भाजी एवढी टाकायची आहे, टोमॅटो इतका, मसाले इतके, असं म्हणजे एकाच ह्याच्याने केले. तर मस्त झाली, आवडली आम्हाला. तुम्हाला थोडीशी भाजी मी दाखवतो ताटातली. काही वेळेला अग्नीच्या ताटात घेतलंय. मंडळी बघू शकता ही भाजी पावभाजीची. म्हणजे त्यांना मी राईस घेतलाय, डाळ आणि राईस. त्याच्यावर थोडीशी त्यांना लावून थोडं लावून खायला. आपल्याकडे कसं मराठी माणसामध्ये थोडं लावून खातात तसं त्यांना पण थोडं लावून देऊया म्हटलं. आवनीने मस्त हे बनवलं. काय ते ज्यूस बनवला. सांडला तिने थोडा. तिने लगेच कपडा घेऊन आली. मम्मी ओरडला होता. ते पणा वगैरे पिते. घरी पणा आणून ठेवलेला आहे, पॅकेट आणून ठेवलेलं आहे. ठीक आहे. आता जेवूया दोघा. आमच्यासाठी एकदम स्पेशल होतं की कैवल्याने पावभाजी ट्राय केली, आवडली, कमेंट केलं. आता आम्ही लोकांनी एक बेट केलं. आम्ही टीव्हीला हे बघतोय, गेम बघतोय. सॅटर्डेला आम्ही पण यांना एक गेम खेळणार आहे चौघे मिळून. एक वस्तू आम्ही लपवणार, म्हणजे ती लपवणार. ठीक आहे. म्हणजे फॅमिलीचा मोठा म्हणून. आणि ह्या तिघांनी ती शोधून काढायची. प्रत्येकासाठी एक वस्तू बी लपवणार. ठीक आहे. अर्ध्या तासाचा टाइम असेल त्याच्यामध्ये ते शोधून काढायचे. आणि नंतर हे तिघे जण मिळून एक वस्तू लपवतील, ती मी शोधायची. सॅटर्डे खरंच मजेचा दिवस आहे. बघूया आपण. 5-8 पर्यंत जेवून घेतो. ठीक आहे. त्यांना बनवतो. टिफिन मध्ये मी घेऊन जाणार आहे पावभाजी. बघू शकता. जेव्हा झाली तेव्हा स्पीकरला माझ्यासाठी उभी करून ठेवल्या. त्याचा फक्त टिफिन लावायचा, संध्याकाळी ऑफिसला जाताना आणि घ्यायचं आणि निघायचं. छान झालं एकदम. असं वाटतंय की खावावी अशी. आम्ही खाल्ली, आवडली आम्हाला. चला म्हणजे ऑफिसला जायची वेळ आली. आता निघतोय ऑफिसला. आज काय काय घडलं, काय झालं सगळं तुम्हाला मी दाखवलं. कैवल्या, अवनी, जेवण, पावभाजी. ठीक आहे. आता निघतोय. स्मिता इथे बसली, आता रिलॅक्स झाली. ती पण कामात टीव्ही बघते. मूवी चालू आहे स्पेशल 26. रात्री अर्धाच बघितला. ते जुने दिवस आठवले जेव्हा शनिवारी अर्धा बघायचो आणि पुढच्या शनिवारी अर्धा. तसं आम्ही काल रात्री अर्धा बघितला आणि आज अर्धा. तर मुलं पण बघताय, त्यांना पण आवडला होता. मला ऑफिस बघायची माझी वेळ नाही. ते निघतोय. चला मग भेटू आपण उद्याच्या ब्लॉग मध्ये. ठीक आहे. तोपर्यंत आता एवढंच सांगेन की प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. खूप सबस्क्राईब करा. आपली फॅमिली आपल्याला लवकर ग्रो करायची आहे. ठीक आहे. तुम्ही सबस्क्राईब करता. आतापर्यंत फक्त 50 सबस्क्रायबर्स झाले. तर 50K होऊ दे हीच इच्छा. आणि तुमच्या सपोर्ट शिवाय ते होणार नाही. तर प्लीज. थँक्यू.